हे सगळं खूप अनपेक्षित आहे ग सावली. म्हणजे भैरवीवाचे घरात येते काय, तिलोत्तमा सगळ्यांसोबत तिला सामावून घेते काय, या तिलोत्तमाच्या वागण्याची काही टोटलच लागत नाहीये. एखादी व्यक्ती इतकी टोकाची बदलू शकते? नाही, कदाचित त्या बदलल्या नाहीये. त्यांना असं वागायला भाग पाडलं जाते असं वाटतंय मला. नेमकं काय म्हणायचंय तुला? त्या दिवशी घरी एक डॉक्टर आले होते. का कुणास ठाऊक त्या डॉक्टरांना बघून तिलोत्तमा मॅडम खूप घाबरल्या. यांना ओळखलंस? हो हो ओळखलं ना. अस्वस्थ झाल्या. डॉक्टर कोणता डॉक्टर, काय नाव? कोणीतरी साखरे नावाचे डॉक्टर होते. भैरवी माई त्यांना घेऊन आल्या होत्या. मला संशय आला म्हणून मी तिलोत्तमा मॅडमला विचारायचा प्रयत्न सुद्धा केला, पण उलट त्या माझ्यावरच चिडल्या आणि मलाच गप्प केलं त्यांनी. डॉक्टर साखरे, साखरे म्हणजे जरा नाव जवळच वाटतंय, ऐकल्यासारखं वाटतंय. ज्या पद्धतीने भैरवी माई त्या डॉक्टरांशी बोलत होत्या आणि ज्या पद्धतीने तिलोत्तमा मॅडम गप्प होत्या, हे सगळं बघता तिलोत्तमा मॅडमच्या बदललेल्या वागण्याचं कोडं हे त्या डॉक्टरांपाशी सुटू शकतं असं वाटतंय मला. बरोबर बोलतीस तू. कारण तिलोत्तमा सहजासहजी स्वतःचे निर्णय बदलत नाही. कुठल्या तरी गोष्टीचा तिला ना धाक दाखवला जातोय एवढं मात्र नक्की. तू काळजी करू नको, आपण शोधून काढू दे. यासाठी साखरे डॉक्टरांची गाठभेट घेणं गरजेचं आहे. तिलोत्तमा, का बोलवलंय? काय बोलायचं होतं? मला ताराशी काहीतरी बोलायचं. ताराशी? पण माझं काय? मला कशाला बोलवलं? बोलून घ्यायचं ना तुमचं तुम्ही. मला सगळ्यांच्या समोरच बोलायचंय तिच्याशी म्हणून. तिलोत्तमा, अगं आरामात सगळे आल्यावर बोल ना, सगळ्यांना जमू तर दे. सारंग सावली दिसत नाहीयेत कुठे. सारंग दादा आणि सावलीवानी बाहेर गेले. तुम्हाला कल्पना आहे का तिलोत्तमा काय बोलणार आहे त्याची? नाही, म्हणजे हो, तारा बोलत नाहीये ना माझ्याशी, त्यामुळे तिलोत्तमाला खूप वाईट वाटतंय त्याचं. तारा, तू सावलीचा आवाज जो उसना घेतलास ना, ती तुझी खूप मोठी चूक. शांत हो तिलोत्तमा, आरामात. ती खरं तर तुझी खूप मोठी चूक नव्हती. मी ओव्हर रिॲक्ट झाले, मी तुला वाईट शब्दात बोलले काय काय, सो मी खूप मोठी शिक्षा दिली तुला. असू द्या मॉम, पण तुम्ही हे सगळं का बोलताय? तुमचं बरोबर होतं. तुम्ही त्यावेळेस जे म्हणाला होतात ना, योग्य होतं तुमचं. मला ते सगळं थांबवता आलं असतं, पण मी तसं नाही केलं. माझी चूकच होती आणि त्यासाठी तुम्ही मला योग्य ती शिक्षा दिली. नाही, योग्य ती शिक्षा नाही दिली. मी चुकीचं वागले तुझ्याशी. मी तुला एवढी मोठी शिक्षा द्यायला नको होतं. मी तुला भरल्या घरातून बाहेर काढलं, त्याबद्दल मी तुझी माफी मागते. तारा, मी चुकले. मी हात जोडून माफी मागते. मॉम, काय करताय तुम्ही? क्या बात है? नाही, तिलोत्तमा मेंदळे चक्क हात जोडून माफी मागतायत, तेही आपल्या धाकट्या सुनेची. आज सूर्य कुठल्या दिशेने उगवलाय काय कळत नाही. मॉम, प्लीज प्लीज माझी माफी नका मागू. तुम्ही वयाने मोठ्या आहात माझ्यापेक्षा.
नाही तारा, मी तुझी गुन्हेगार आहे. मी मी खूप त्रास दिला तुला. तू प्लीज मोठ्या मनाने तुझ्या आईला माफ करशील आणि हे सगळं प्रकरण प्लीज संपवशील का तारा? मॉम प्लीज असं नका करू प्लीज. भैरवी माईंचं का ऐकलं असेल तिलोत्तमा मॅडमने? माझा ना अजूनही विश्वास बसत नाही की तिलोत्तमा मॅडम अशा का वागायला लागल्या आहेत. म्हणजे ज्या तारा मॅडमना त्यांनी स्वतःहून घराच्या बाहेर काढलं, आज त्याच तारा मॅडमची त्यांनी माफी मागितली. बाबा, मला सावलीचं पटतंय. मला असं वाटतं की ताराला घरात घेण्यामागे सुद्धा ना भैरवीचा हात असू शकतो. नाही, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. हे भैरवीचं कनेक्शन माझ्या डोक्यात आलं नव्हतं. तसं असेल तर तिलोत्तमाला जाब विचारायला हवा. बाबा, पण तिलोत्तमा मॅडम जे काही बोलत होत्या ना, ते माईंना आधीच माहिती आहे. म्हणजे त्या दोघींमध्ये नक्कीच काहीतरी बोलणं होतंय जे आपल्याला माहित नाहीये. नाही, तसं असेल तर तिलोत्तमाला उत्तर द्यावंच लागेल की ती असं का वागतीये आणि काय लपवते आपल्यापासून. काय कसली चालू आहे चर्चा एवढी? हा, नाही, आमच्यात चर्चा ही सुरू होती की आत्ता जे काय घडलं, तू ताराला अचानक माफ केलंस, ते का केलंस? असं का वागतेस तू? याच्या मागचं कारण काय? तेव्हा मला वाटलं, म्हणजे त्यावेळेला ते योग्य वाटलं म्हणून केलं, बाकी काय नाही. आई, मला सांग, हे सगळं तू भैरवीच्या सांगण्यावरून करत नाही आहेस ना? नाही रे, काय बोलतोयस तू? ती कशाला मला सांगेल काहीतरी? काय तिला आपल्या घरात जास्त दिवस राहायचंच नाहीये. तिचं काय म्हणणं आहे माहितीये की लवकरात लवकर ताराने तिला माफ केलं ना की ती हे घर सोडून निघून जाईल. लवकर जायचंय तिला. तिचा आणि तो एवढाच काय तो संबंध, बाकी काय नाही. पण तसं जर असेल तर भैरवीनी ताराची माफी मागायला हवी ना. तू का मागतेस ताराची माफी? नाही, तुम्हाला कळत कसं नाहीये? हे बघा, मी ताराची माफी मागितली की तिला ना असं दडपण येईल असं मला वाटलं. हा, म्हणजे ती लहान आहे घरात, मी मोठी आहे, सिनियर आहे ना. सो असं केल्याने ना तिला असं वाटेल की आपल्या घरातले मोठे असं माफी मागून नमतं घेतायत. तिला वाटेल आपण सुद्धा असं करायला पाहिजे, म्हणून ती तिच्या आईची माफी मागेल. आणि एकदा का ते झालं की भैरवी घर सोडून निघून जाईल. हे सगळे मी माझ्या घरच्यांसाठी करते, घरासाठी करते, घर माझं कुटुंब एकत्र राहावं म्हणून करते. बाकी काही हेतू नाही माझा. नाही, हेतू कळला, हा. पण तुझं लॉजिक नाही पटलं.